पास 146 दुकानं आणि घरं याच्यामध्ये शिरूरमध्ये पाणी त्या ठिकाणी शिरलंय। पाटोद्यामध्ये सुद्धा जवळपास 50च्या वरती व्यापाऱ्यांचं नुकसान झालंय। जवळजवळ घरामध्ये या पॉकेटमध्ये 250च्या आसपास घरामध्ये पाणी शिरल्याचे आतापर्यंत तक्रारी आलेले आहेत आणि त्याचे पंचनामा सुद्धा झाले आणि आता तहसीलदार आणि SDM दोघे जण माझ्या बरोबर आहेत। आम्ही आता मीटिंग केलेली आहे आणि आज दुपारपर्यंत या भागातल्या लोकांचे कंप्लीट पंचनामे करून 10 किलो त्याला गहू आणि 10 किलो तांदूळ आम्ही तातडीचा देतोय आणि 5,000 रुपयाची मदत जी आहे ती सुद्धा आम्ही लगेच्या लगे या ठिकाणी देतो। आणि आपण 2 गेलेले आहेत पाटोदा शहरामधून, एक पैठण पंढरपूर आहे आणि एक दुसरा जो आहे तो चुंबळी फाट्यापासनं मांजरसुंबा केज हा नॅशनल हायवे गेलाय। परंतु हे काम करीत असताना संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांनी लोकांना गोड गोड बोलले आणि ड्रेन मात्र दोन्ही बाजूची केली नाही। पलीकडच्या बाजूची ड्रेन नसल्यामुळं मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा प्रवाह पलीकडचा डायरेक्ट रस्त्याच्या वरनं इकडं क्रॉस झाला आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी हे गेलेलं आहे। आम्ही आता SDM मॅडमकडून त्यांना पत्र देऊन CO त्यात तहसीलदार पण असतील, जर हे काम ड्रेनचं पुढच्या काही कालावधीमध्ये नॅशनल हायवेने सुरू नाही केलं तर नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांवरती आणि संबंधितांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचं सुद्धा आम्ही या ठिकाणी त्यांना सांगितलं। लोकांना काय वाटतं, हे पाटोदा तालुक्यातले 5 मंडळ आहेत, 5ही मंडळामध्ये एक वेळा नाही 2-2 वेळा 3-3 वेळा अतिवृष्टी झालेली। आता जे पंचनामे चालले ते खरडून गेलेली जमीन, घरामध्ये पाणी शिरणं, त्याच्यानंतर सार्वजनिक बाबीच्या नुकसानी होणं, विहिरी बुजणं, हे पंचनामे आहेत। बाकीच्या शेतकऱ्यांचे पंचनामे करायची गरजच नाही, परंतु त्यांना काय वाटतं की बाबा ह्यांचेच पंचनामे चाललेत, आम्हाला काय मिळणार नाही। परंतु संपूर्ण पाटोदा तालुका, संपूर्ण शिरूर तालुका आणि आता आष्टीतले सुद्धा राहिलेले जे 2 मंडळ आहेत ते सुद्धा प्रॉब्लेममध्ये त्या ठिकाणी आले। म्हणजे सरसकट सर्वांना, इतरांना त्या ठिकाणी मदत मिळणार आहे हे लोकांना कळत नाही। म्हणून लोक जे आहेत ते आमच्याकडे अधिकारी आले नाही, आमच्याकडे कर्मचारी आले नाही, त्यांच्याकडे जाण्याची वगैरे आवश्यकताच नाही। या अतिरिक्त बाबीचे फक्त पंचनामे करायचे आणि बाकीचे सरसकट सगळ्या लोकांना SDRF NDRF प्रमाणे त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळणार आहे। काल आपण पाटोदा तालुक्यामध्ये, आष्टी तालुक्यामध्ये आणि शिरूर 3ही तालुक्यामध्ये परिस्थिती भीषण आहे। जे आहे 2 नद्या जिथे एकत्र येतात त्याच्यामध्ये मुख्य नदी जी आहे ती साईडच्या नदीला या ठिकाणी आतमध्ये पाणी घेत नाही, त्याच्यामुळं त्याचा जो प्रवाह आहे तो दुसऱ्या बाजूने वळता होऊन मोठ्या प्रमाणावरती जमिनी खरडून जाण्याचं, विहिरी बुजण्याचं, घरामध्ये पाणी शिरण्याचं आणि शेतकऱ्यांचं जे साहित्य आहे, मोटार, त्याच्यानंतर ड्रीप इरिगेशन आणि इतर ज्या बाबी आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या वाहून गेल्याचं एकंदरीत चित्र या ठिकाणी दिसतंय। आता नगरपंचायतीचं क्षेत्र जे आहे हे तालुक्याच्या नगरपंचायती एकदम झाल्या, परंतु 2 किलोमीटरच्या अंतरामध्ये रहिवासी लोक आहेत, परंतु बाकीचं जे क्षेत्र आहे ते शेतकऱ्यांचंच आहे। त्याच्यामुळं नगरपंचायतीच्या हद्दीतल्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये वेगळा निर्णय सरकारला या ठिकाणी करावा लागेल, अशा प्रकारची विनंती आम्हाला येत्या 1-2 दिवसामध्ये त्या ठिकाणी जाऊन करावी लागेल। शिरूरची परिस्थिती जर बघितली तर पण अख्खा बाजारपेठ पासलं जे घर होते, दुकान होते, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।